मित्रांनो, एक वेगळा विषय, बैलगाडी मालकांसाठी उपयोगी विषय. थारचं मैदान होतं आहे कर्जत तालुक्यात आणि काडावमध्ये एक मला मेडिकल घेतलं आणि विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील एक मोठं मेडिकल आहे आणि विशेष आहे बैलांच्या संबंधित सगळं भेटतं इथं. तर बरेच प्रश्न आहेत, उपप्रश्न आहेत, सगळं विचारूया. माझ्यासोबत मेडिकल चालवणारे इथले ऑनर आहेत. नाव सांगा दादा तुमचं? नितीन विक्रम पवाळी. तुम्हाला बैलगाड्या तर नादात आहे की? मी स्वतः बैलगाडा मालक आहे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मग आता इकडं तुम्ही कसं वळला? तुमचं शिक्षण सांगा. मी 12वी नंतर डिप्लोमा केला. लायसन्स आल्यानंतर मेडिकल चालू केलं आणि त्याच्या 6 महिन्यानंतर गुरांच्या औषधांची रिक्वायरमेंट यायला लागली. तर गुरांची औषध आपण 2018 सालापासून चालू केली आणि सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत मेडिकल आपलं चालू असतं. आपण निरंतर सेवा लोकांना देतो आहे 365 दिवस. त्याच्यानंतर रात्री 2, 3, 4 कधीही इमर्जन्सी आली कोणतेही म्हणजे म्हशीवाल्याला किंवा गाईवाल्याला किंवा इवन एखाद्या बैलगाडा मालकाला तरी मेडिकल रात्री उघडून आपण लोकांना सेवा देतो आहे. मोस्टली बैलगाड्यांच्या जे मालक आहेत ह्या परिसरात तर बिनजोड असतील किंवा इथले बैल घाटावर जातात. अनेक ठिकाणी बैलांची एज असते, पण सगळ्यात महत्त्वाचं औषधं वापरणे हा खूप मोठा मुद्दा आहे. तर कुठली औषधं आत्ता प्रामुख्याने बैलगाडी मालकांकडून वापरली जातात? आता ते सीझन वाईज असतं ॲक्च्युली, पण आत्ता गरमीच्या सीझनमध्ये इलेक्ट्रोलाइट पावडर, एनर्जी पावडर किंवा एनर्जीचे लिक्विड्स बैल जास्ती पळावा त्यासाठीची औषधं भरपूर वापरली जातात. आता पण तुम्ही मुद्दा एक वेगळा सांगताय, बैल जादा पळावा म्हणून वेगवेगळी औषधं वापरली जातात. तर ही किती खरं आहे तुम्ही सांगा तुमच्या अभ्यासानुसार, की औषधं बैल पळतात का? मुद्दा मुळात असं आहे की बैलात रग लागतो. बैलात जर पळण्याची धमक असेल तर औषधं थोड्याफार प्रमाणात त्याला बूस्ट करू शकतात. आणि आता बैलगाड्याची क्रेज एवढी वाढलेली आहे 5 वर्षामध्ये की माझ्या बैलासाठी, माझ्या वासरासाठी मी काय करू आणि काय नाही हे बैलगाडी मालकाला झालेलं आहे. तर मुळात बैलगाडी मालक हे बैल जास्ती पळावा ह्यासाठीच देत आहेत. एक हौस किंवा शौक म्हणून नाही करत आहेत बैलगाडीचं. 90% लोक ही नावासाठी करतात. नाही, नावासाठी करताय तुम्ही म्हणताय बरोबर, पण आता कसं आहे, बैल पळावा म्हणून ठीक आहे, तुम्ही सांगितलं की रग पाहिजे, पण काय काय अपप्रवृत्ती ह्या निमित्तानं चालू होतात की कुठल्याही पद्धतीचं म्हणजे स्टेरॉईडसारखं काय काय गोष्टी दिल्या जातात. तर हे खरं आहे का आणि ही तुमच्याकडे मागणी होती का तशी काय? मुळात मागणी भरपूर होते, पण आपणच त्या गोष्टी प्रमोट करत नाही आणि चांगला सल्ला द्यायचं काम करतो. पण त्यातून पण जर बैलगाडा मला ऐकत नसेल तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला जे काय ट्रीटमेंट द्यायची ती आपण द्यायला सांगतो. त्यात पण बैलगाडा मालक काही असतात जे स्वतःच्या मनाने ट्रीटमेंट देतात, जसे हवे तसे इंजेक्शन्स मारतात, पण ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण द्यायला सांगतो. 99% लोकांना आपण तेच सांगतो आणि 1% जे उरले ते आपलं ऐकतात की मारत नाही. आता काय माहिती आहे का, बैलगाड्यात असेल कुठल्या बाकी क्षेत्रात जर पाहिलं, यश फॉलो केलं जातं. म्हणजे एखादा बैल पळतोय त्याला काय इंजेक्शन दिलं जातं आहे, त्याला काय औषध दिलं जातं आहे, त्याच्यानुसार आपल्या वासरांना दिलं जातं. तर ही कितपत योग्य आहे? अक्षरशः चुकीची गोष्ट ही. कारण की बघा, प्रत्येक ठिकाणी वेदर कंडिशन वेगळे असतात. लोणावळ्याच्या वरती आपण घाटावर गेलो की वातावरण थंड पडतं, इकडे आल्यानंतर वातावरण गरम होतं. मग तिथल्या बैलांना जी औषधं सूट होते ती इथल्या बैलांना होतीलच असं नाही, किंवा इथल्या बैलांना जी औषधं देऊन बैल पळतोय किंवा बैलाची तब्येत होते, हेल्थ वाढते, शाईन होतो कोट, तिथल्या बैलांना ते सूट होईल असं नाही. त्याच्यामुळं जे आपण करतो ते डॉक्टरच्या सल्ल्याने, डॉक्टरांना विचारून, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करणं हे महत्त्वाचं आहे. बरं, डॉक्टरांचा सल्लाही महत्त्वाचा आहे, पण कधी कधी डॉक्टरच अपप्रवृत्तीला असा आपण म्हणू की पाठिंबा देतात, तू हे कर. अनेक बैलांचे त्यामुळं मृत्यू झालेत, तुम्ही बघितलं असेल. आता आपण बघतोय ह्या 15 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये भरपूर नामांकित बैल देवाघरी गेलेत. तर ते ह्या अशा कारणांमुळेच गेलेत, कारण की माझं नाव मोठं झालं पाहिजे ही भरपूर गाडा मालकांमध्ये गैरसमज आहे. तर
एक हाऊस म्हणून मालकांनी खेळलं पाहिजे, खिलाडू वृत्तीने खेळलं पाहिजे आणि आम्ही नेहमीच सपोर्ट करत असतो त्यांना. ज्यांना नाव करायचं आहे, ज्यांना जे डॉक्टर सांगतील तेच औषधं आम्ही देणार आहोत. पण तुम्ही पण औषध देताना मुख्य जेव्हावर प्रेम करतो म्हणून आपण बैलगाड्या शर्यत खेळतो, त्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. नॉर्मल मल्टीविटॅमिन, कॅल्शियम किंवा मिनरल मिक्सचर किंवा मिनरल्स ही औषधं आपण रेग्युलर बैलाला चालू ठेवू शकतो. उदाहरणार्थ लिव्हर टॉनिक, बैलाचा स्किन कोट चेंज करणारे किंवा मसल वाढवणारे औषध देऊ शकतो. पण बैलामध्ये एक्स्ट्रा रग येण्यासाठी जे इंजेक्टेबल किंवा सलाईन वगैरे ज्या गोष्टी लावल्या जातात त्या गोष्टीच्या आम्ही तीव्र विरोधात आहोत. त्या गोष्टी कोणीच केल्या नाही पाहिजेत. आता चांगलं डॉक्टर शोधणं, तुम्ही आता ठीक आहे औषधं विकताय सगळ्या गोष्टी, जसं सांगितलं की डॉक्टर जे सांगतील तुम्ही देत असाल. एखादा अभ्यासू डॉक्टर शोधणं हे किती महत्त्वाचं आहे आणि कसं शोधायचं? अभ्यासू डॉक्टर म्हणजे शोधणं म्हणजे त्याच्या अनुभवावरती गेम असतो. आता एखादा वयस्कर डॉक्टर आहे ज्याने भरपूर ट्रीटमेंट बघितलेलं आहे. एखाद्या बैलाला न्यूमोनिया झाला आहे समजा, तर तो ओळखायचा कसा किंवा बैल छातीत भरला आहे त्याला ओळखायचा कसा, हे ज्याला नॉलेज असतं. हे नॉलेज कधी येतं जेव्हा त्याने 200, 300, 500 केसेस अशा बघितलेल्या असतात, तेव्हा तो हात लावून नॉर्मल लांबनच बघून सांगू शकतो त्या बैलाला ह्या प्रॉब्लेम झालेला. जे शिकाऊ डॉक्टर असतात ते वाईट आहेत असं नाही, ते शिकत असतात. ते जेव्हा 200 केसेस बघतील तेव्हा त्यांना समजेल की त्यांना पण तो अनुभव येणार. तर जो नामांकित आपल्याकडचे डॉक्टर आहेत किंवा जे रेग्युलर आपल्याकडे प्रॅक्टिस करतात त्या डॉक्टरांचा नेहमीच सल्ला घेतलेला बरा. सगळे औषधं आहेत तुमच्याकडं, म्हणजे तुम्ही सांगितलं विटॅमिनपासून, पण सगळ्यात जादा काय विकलं जातं आत्ताच्या घडीला? आत्ताच्या घडीला गरमीमध्ये जास्ती जे इलेक्ट्रोलाइट असतात बैलांचं काढायला ORS. लागेल. एक मिनिट. बरं दाखवा काढून. बैलांचं ORS असतात आणि ते दाखवतील आपल्याला, म्हणजे त्या पद्धतीनं असतं. हे बैलांचं ORS. हे रिंटोस बीटा ओरल आहे, इंटस कंपनीचं इंटालाइट आहे, मॅनकाइंड कंपनीचं इलेक्ट्रोबेस्ट आहे. हे असे किंवा आपलं ह्युमनचं पण देतात. जी माणसांची औषधं आहेत, ORS पावडर, इलेक्ट्रोलाइट किंवा इलेक्ट्रॉल पावडर ह्या देतात, जेणेकरून बैलाला गरमीचा त्रास नाही व्हायला पाहिजे, थंडावा वाटला पाहिजे, पोटामध्ये थंडावा राहायला पाहिजे. ह्या गोष्टी आत्ता जास्ती चालतात. या क्षेत्रात तुम्ही एवढ्या वर्ष काम करताय, तर मला सांगा आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि प्रामुख्यानं प्रहर जादा आहे आणि अनेक बैल मृत्युमुखी आत्ता पडलेत. उन्हाचा तडाका, तर त्याच्यापासून प्रतिबंध असण्यासाठी काय आहेत का औषधं किंवा काय तुम्ही सांगाल एक ह्या क्षेत्रात काम करताय म्हणून? आत्ता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बघा, जे बैलांचा रंग कोसा आहे किंवा काळ्या रंगाचे बैल आहेत, काळा रंग हा जास्ती ऊन शोषून घेतो. पांढऱ्या रंगाच्या बैलांना पण तो त्रास होतो, पण कमी प्रमाणात होतो. तर ही इलेक्ट्रॉलसारखी पावडर पाजणं आणि किंवा इवन साखर पाणी देणं, ह्या गोष्टी बैलाला जास्ती दिल्या गेल्या पाहिजेत. कारण की जो हीट वेव जे असते, हीट स्ट्रेस जो असतो तो कमी झाला पाहिजे. आणि रेग्युलर कॅल्शियम आणि लिव्हर टॉनिक आपण चालू ठेवलं पाहिजे. कारण की एनर्जी बूस्टरसारखे औषधं किंवा पावडर देतो, त्या पावडरींमुळे लिव्हरवर लोड येतो. तर लिव्हर टॉनिक हे कंपल्सरी 25 दिवस तरी चालू ठेवलं पाहिजे महिन्यातून, आणि 5 दिवस बंद ठेवलं पाहिजे. अनेक बैलांच्या बघा रिपोर्ट येतात की ताण पडलेला असतो, किडनीवर असो किंवा काय, तर आपण म्हणू एक चांगल्या पद्धतीनं बैल राहावा शारीरिकदृष्ट्या, पळण्याच्या दृष्ट्या नाही, तर काय करावं? एक बैलगाडी मालकांना सल्ला द्यायचा असेल तर काय काय गोष्टी पाळाव्यात असं तुम्हाला वाटतंय? आता मेन सगळ्यात गोष्ट महत्त्वाची असते डाएट. तुम्ही बैलाला तुमच्या एरियानुसार खाणं देणं गरजेचं आहे. घाटावरच्या बैलाला वैरण वेगळी चालू असते आणि तुम्ही इकडं तीच देताय, तर ते बैलाला सूट नाही होत. तर बैलाची त्याच्यामध्ये पचनक्रिया विखरली जाते आणि त्याच्यामुळे लिव्हरवर लोड येतो, आणि लिव्हरवर लोड आल्यानंतर किडनीवर लोड येतो, आणि तो शेवटी मग अटॅक येऊन हार्टवर लोड येऊन अटॅक येऊन बैल मृत्युमुखी पडतो. तर मेन डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही बैलाला जेव्हा वासरं वगैरे असतात, दूध पाजणं, अंडी वगैरे घालणं आणि प्रॉपर खुराक वगैरे देणं, ह्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. आणि मेन महत्त्वाचा त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा व्यायाम. बैल रोज चालवणं, त्याला व्यायाम देणं, पोहणे टाकणं, चढणीवरती चालवणं, ह्या गोष्टी बैलाचे मसल ग्रोथ आणि एनर्जी किंवा इम्युनिटीसाठी महत्त्वाचे आहेत. पाहिलं तर आपल्याला एक डायटिशियन असतो, एक आहार तज्ज्ञ. तसं अजून बैलगाड्यात आहार तज्ज्ञ नाही. कारण काय, जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक ठिकाणच्या बैलगाड्याच्या शर्यती वेगळ्या आहेत आणि त्याच्याबरोबर वातावरण वेगळं आहे. तर एखादा मराठवाडा विदर्भातला बैल असेल, त्यानुसार हितला आहार देणं किंवा हितल्यानुसार तिकडं आहार देणं ही चुकीचं आहे. तर आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण आहार तज्ज्ञ आहेत का आत्ता तुम्हाला
दिसतंय का? आता तरी आपण म्हटलं की डायटिशियन इथं किंवा महाराष्ट्रात मला तरी वाटतं मोजके असावेत, किंवा आमच्या निदर्शनात अजून आले ना, किंवा डॉक्टरांच्या निदर्शनात पण आले नसतील. पण मोस्टली डॉक्टरला विचारलं जातं, किंवा त्याच्या आधी प्रामुख्याने जुने बैलगाडा मालक असतात त्यांचं बघून दिलं जातं की हे पिढीजात चालत आलेलं आहे. उदाहरणार्थ शेंगदाणा पेंड झाली, चुनी झाली, या गोष्टी जुन्या बैलगाड्यांच्या बघूनच चालवल्या जातात. आणि मार्केटला आपण बघतो आता नवीन नवीन प्रोडक्ट्स येत आहेत, वेगवेगळ्या कंपन्या प्रत्येकजण बनवतो आहे. त्यानुसार मग ज्याला त्याचा रिझल्ट येईल तो दुसऱ्याला सांगतो. 4 जणं मग ते देतात, 4 जणं 15 जणांना सांगतात, 16 जणांना सांगतात. त्या हिशोबाने ते दिलं जातं. तुम्हाला अशी कधी मागणी झाली का की आम्हाला हे औषध पाहिजे आणि हे द्या तुम्ही, आणि तुम्ही ज्या नंतर बघितलं ते औषध तर अतिशय धोकादायक, असं तुमच्या कधी झालेलं आहे का, मागणी झालेलं आहे का? अशी औषधं आहेत भरपूर, पण ते आपल्याला नावं रिव्हील नाही करता येणार त्यांची. पण त्यांचं बघा, कोणतेही औषध आपण योग्य प्रमाणात दिलं तर ते औषध आहे. पण तेच औषध जर आपण ओव्हर प्रमाणात दिलं तर त्याचं मग ते विषात रूपांतर होतं. मग ते कोणतेही औषध असू दे, तुम्ही आयुर्वेदिक औषध घेतलं, ओव्हर त्याचा वापर झाला तर त्याचा पण साईड इफेक्ट होणारच आहे. आपल्याला म्हणजे अशी समज आहे की आयुर्वेदिकचा साईड इफेक्ट नाही होत, पण आयुर्वेदिकचा पण साईड इफेक्ट होतो जर तुम्ही ओव्हर प्रमाणात द्याल तर. उदाहरणार्थ लोक पळवायची औषध देतात 2 दिवस आधी, 3 दिवस आधी. काही बैलगाडा मालक असतात त्या आठवड्यातनं 2 वेळा बैल पळवतात. उदाहरणार्थ समजा बैल बुधवारी पळवला, रविवारी पण पळवणार. मग ते जे पळायचं औषध आहे ते पूर्ण आठवडाभर दिलं गेलं जातं, तर ते चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पूर्ण महिनाभर जर 8 वेळा बैल पळवताय तर ते 30च्या 30 दिवस तुम्ही औषध देताय आणि बैलाला त्या औषधावरती डिपेंडंट बनवताय तुम्ही. पूर्णतः बैल त्याच्यावरती अवलंबून राहतो. ती गोष्ट होता कामा नये. जर आपल्याला वाटते एखाद्या वेळेस बैल 2 फेरे पळून आला किंवा 2 मैदानं पळून आलाय, आता आपल्याला 3ऱ्या मैदानात जरा रॉंग वाटते बैल किंवा कमी पळेल, तर एनर्जी बूस्टर देणं गरजेचं आहे. पण प्रत्येक मैदानात आपण एनर्जी बूस्टर दिलं तर त्याचा साईड इफेक्ट हा होणारच. आणि त्याचं उदाहरणं आपण बघतोय, या उन्हाळ्यामध्ये चांगली चांगली बैल आपल्याला गमवावी लागलेली, तर ते टाळणं गरजेचं आहे. किती सेलिंग होतं, म्हणजे आपण म्हणू की पूर्ण मध्यवर्ती दुकान आहे, आपण रायगड जिल्ह्यात म्हणू बिंजोड प्रकारात बरीचशी लोक इथनं औषध घेऊन जातात. आता आपल्याकडे प्रामुख्याने सांगायचं तर आपल्या 50 किलोमीटरचा जो रेडियस आहे, उदाहरणार्थ इथून मुरबाड, म्हसा, शहापूर ह्या साईडला पनवेलपासून पलीकडे लोणावळ्यापर्यंत आणि इकडून बदलापूर, ठाणे आणि फार फार कुलाबापासून आपल्याकडे कस्टमर्स येतात. त्याच्यानंतर आपले बाहेर पण औषधं, आपलं मेडिकलचं थोडंसं नाव आहे, तर कर्नाटक साईडला पण जातं, बेळगाव पट्ट्यामध्ये. मध्य प्रदेशमधून पण आपल्याला 2-3 कस्टमर्स आलेले आहेत, चांगले आपल्याकडे टिकून आहेत. असे थोडंसं ॲडव्हर्टाईजमेंट आपली झालेली आहे, तर त्यानुसार कस्टमर चांगले मिळत आहेत आपल्याला. जास्त वेळ घेत नाही, खूप मोठा विषय आहे. डोपिंग टेस्टविषयी काय म्हणणं आहे तुमचं, आणि ती होऊ शकते का, कशा पद्धतीनं, म्हणजे मेडिकल दृष्ट्या ती शक्य आहे का आत्ता जनावरांची, बैलांची डोपिंग टेस्ट होणं? मागे जेव्हा बॅन लागण्यापूर्वी, जेव्हा बैलगाडी क्षेत्रात आपलं बैलगाडा शर्यती बॅन झाल्या होत्या, त्याच्या आधी डोपिंग टेस्टचा विषय चालला होता. पण शक्य पॉसिबल आहे, सगळ्या गोष्टी इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. 3 फेऱ्याच्या मैदानाला बिनजोडला आपण करू शकतो, जी विजेता बैलगाडी असेल त्याचं आपण डोपिंग टेस्ट करू शकतो. आणि ॲक्च्युली ते केलं गेलं पाहिजे, कारण बैलगाडा क्षेत्र असं आहे की आपण मुक्या जीवावरती प्रेम करत असतो, आणि मुक्या जीवावरती अत्याचार करणं हे सगळ्यात अति घृण पाप आहे. तर त्या गोष्टीसाठी डोपिंग टेस्ट ही सगळ्यात महत्त्वाची. नॅचरली बैल पळू दे, जर सगळ्या बैलांनीच जर का पळायची औषधं घेतली तर ते औषध न पाचता पळण्यासारखंच आहे. 10 बैलांमधून एक बैल जर एनर्जीचं औषध घेतो आणि तो जास्ती पळतो तो विषय वेगळा आहे. सगळेच जण ते करायला लागले तर मग त्या गोष्टी चुकीच्या आहे. मग काहीतरी त्याच्यावर पर्याय काढायला लागेल. तुम्ही बघितलं असेल की मुलाखत वरागती घेतो, तुम्ही बघितलं असेल एखादा बैल पळायला लागला की त्याला सारखं म्हणलं जातं त्याचं इंजेक्शन चालू आहे, त्याला नंतर काहीतरी औषध चालू आहे, टोचणी चालू आहे, अगदी शब्द सांगायचा तर आपल्याला असं दिसतं का बैलाच्या प्राथमिक चालीवरून, शरीरावरून, की ह्यानं औषध घेतलेलं आहे? असं गैरसमज आहे लोकांचा. कधी कधी तो खरा पण असतो. पण अशी कितीतरी बैलांची तुम्हाला नावं सांगायला, म्हणजे जर वेळ मिळाला तर नक्कीच सांगेन मी. सांगा, 2-3 नावं सांगा तुम्ही. उदाहरणार्थ आपला लखन बैल घ्या, आताच फॉर्च्युनरच्या मैदानाचा मार्करी आहे.
त्या बैलाच्या अंगावरती त्याला एवढी मेहनत आहे, एवढी निगा राखली जाते. बैलाच्या अंगावरती तुम्ही कितीही बैलाला सोडला तरी हाताला त्याच्या मळ लागत नाही माणसाच्या. एवढी त्याच्या मागं जे काम करणारी पोरं आहेत त्यांना खरंच मानलं पाहिजे. अजून बरीचशी बैल आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं जे बैलाची निगा राखणारी टोळी आहे ना, ती महत्त्वाची. त्याला प्रॅक्टिस करून घेणं, त्याला व्यायाम देणं, त्याच्या मागे आपले पूर्ण दिवस घालवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बैल आपण महिनाभर घरी बसून ठेवायचा आणि शर्यतीच्या दिवशी 2 दिवस आधी त्याला फेरा काढायचा आणि नंतर पळवायचा आणि मग बैल पळेल याची अपेक्षा ठेवायची, हे चुकीचं आहे. बैलाच्या मागे तुम्ही प्रेम करताय तर त्याला तेवढी मेहनत घेणं पण महत्त्वाचं आहे. जर मेहनत घेणार तर बैल नक्कीच पळणार. नाव सांगा एकदा, खूप आपण टेक्निकल गोष्टींची नितीन विक्रम पवाळी, कडावगाव. मित्रांनो बघा, इथं आलो होतो आणि आत्ता जे काय बैलगाडी मालकच आहेत औषध घेण्यासाठी आले होते. कुठला बैल आहे तुमच्याकडं? सध्या तरी आम्ही सगळं आता सचिन शेठसोबत असतो. सचिन शेठचे जेवढे बैल पळतात तेवढ्या सर्वांचा आमचा जो ग्रुप आहे कडावचा, श्री बालदिगंबर प्रसन्न या नावाने जो आमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपने आम्ही सर्व नियोजन करतो. त्याच औषधं भेटली जातात इथं. नितीन मेडिकल म्हटलं तर इथं असं कुठला जो व्यक्ती किंवा जो कोण माणूस येईल का तो हा इथून रिकाम्या हाताने जाईल असं इथं कधी आजपर्यंत झालेलं नाही. जे तुम्ही गोष्ट बोलणार ती इथं अवेलेबल. फक्त मेडिकल सोडून अदर पण तुम्ही कुठली गोष्ट मागायला साधी पिन जरी मागितली तर तुम्हाला इथं पिन भेटणार, असं आहे मेडिकल. मित्रांनो बघा, मुलाखत घेतली, काय मुद्द्याची आपण चर्चा केली. तर जे ह्यांनी मुद्दे सांगले ते खूप महत्त्वाचं आहेत. स्पर्धा आरोग्यदायी आणि सकस होण्यासाठी सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि आपल्या नंदीवर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या मनानं काय करू नये असं यांनी सांगितले. तर मी आलो होतो कडावमध्ये. धन्यवाद.